आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल मोदक बनवणार आहोत। आगळी-वेगळी बुंदीचे मोदक कसं बनवायचं ते पाहूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पहिले बॅटर बनवून घेणार आहे। तर इथे 2 कप गच्च भरून बेसन घेतलेलं आहे। तर इथे हे बाहेरून आणलेलं बेसन आहे जे एकदम बारीक असतं ते इथे मी वापरलेले आहे। तर यामध्ये आता यामध्ये चिमूटभर मीठ घालूयात। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आणि पाव चमचा यामध्ये हळद घालूयात। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घेऊयात। तर थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे या बेसनचे लम्प्स होणार नाहीत आणि व्यवस्थित असं स्मूथ याचं बॅटर बनेल। तर इथे मी एकूण 1.5 कप पाणी घातलेले आहे। 1 कप बेसन होतं, तर 1.5 कप पाणी घालून या कन्सिस्टन्सीमध्ये मी इथे बॅटर बनवून घेतलेले आहे। तर यामध्ये आता 1 चमचा तेल घालूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे बुंदी बनवण्यासाठी इथे हे बेसनचं बॅटर बनवून झालेलं आहे। आता याचे आपण 2 कलरमध्ये याचं बॅटर बनवणार आहोत। तर एका वाटीमध्ये 2 पळी बॅटर हे या वाटीमध्ये काढून ठेवूयात आणि हे बॅटर येलो कलरचं झालेलं आहे। आणि हे जे बाजूला ठेवलेलं बॅटर आहे यामध्ये ऑरेंज कलर घालूयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। असे जर 2 कलरमध्ये बुंदी बनवले तर मोदक हे दिसायला छान दिसतात। तर अशा प्रकारे इथे 2 प्रकारचे मी बेसनचे बॅटर बनवून घेतलेलं आहे। एक येलो कलर आणि एक ऑरेंज कलरचे असे 2 बॅटर बनवून घेतलेले आहे। तर आता आपण बुंदी बनवून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। हाय फ्लेमवर इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपण झारणी घेऊयात आणि पळीभर बॅटर यामध्ये घालूयात। झारणीला अजिबात हलवायचं नाही किंवा वाटीने किंवा कशाने पण हे बॅटर अजिबात हलवायचं नाही। नुसतं झारणी अगदी थोडंसं वरी अंतरावर आपल्याला हे झारणी धरून ठेवायचं आहे आणि आपोआप हे बॅटर पडून व्यवस्थित गोल चांगले असे बुंदी बनतात। अजिबात चपटे होत नाहीत, चांगले असे गोल गरगरीत हे बुंदी होतात। गॅस हे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि 20-25 सेकंद आपण हे बुंदी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। जास्त वेळ ही बुंदी तळण्यासाठी लागत नाही, लवकर हे बुंदी तळले जातात आणि लगेचच आपण ही बुंदी झारणीने काढून घेऊयात। याच प्रकारे आपण बुंदी बनवून घेऊयात। तर इथे हे येलो कलरचे बुंदी बनवून झालेले आहेत। आता आपण ऑरेंज कलरचं बनवून घेऊयात। आता त्याच झारणीमध्ये हे बॅटर मी टाकले आहे आणि झारणी हे थोडंसं वरी ठेवायचं आहे, म्हणजे बुंदी चांगले असे गोल होतात। आणि गॅस हे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे। लो फ्लेमवर ठेवलं तर बुंदी हे तेलकट होतात, त्यामुळे हाय फ्लेमवर ठेवून आपण हे बुंदी तळून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे हे दोन्ही बुंदी बनवून झालेले आहेत। आपण आता साखरेचं पाक बनवूयात। तर इथे मी कढईमध्ये 1 कपला थोडंसं कमी म्हणजे पाऊण कप इथे मी साखर घेतलेले आहे आणि अर्धा कप यामध्ये पाणी घालूयात। अर्धा कप आणि 2-3 चमचे यामध्ये मी पाणी घातलेले आहे। आणि अशा प्रकारे इथे हे दोन्ही कलरचे बुंदी बनवून झालेले आहेत, छान असे गोल गरगरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही। आता आपण साखर पूर्णपणे विरघळून घेऊयात। साखर पूर्णपणे विरघळलं की यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि गॅसचा फ्लेम हे लोवर ठेवून एक 5-6 मिनिटे आपण हे साखरेचं पाक लो फ्लेमवर उकळून घेऊयात। तर इथे हे 5-6 मिनिटे साखरेचं पाक लो फ्लेमवर उकळून घेतलेलं आहे। एकतार पाक वगैरे आपल्याला काही बनवायचं नाही। तर आता यामध्ये आपण जी बनवलेली बुंदी आहेत ते हे यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। आणि गॅसचा फ्लेम हे चालूच आहे। लो फ्लेमवर इथे हे एक 2-3 मिनिटे आपल्याला हे मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हे बुंदी या पाकामध्ये मिक्स करून झालं की 4-5 चमचे यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालूयात। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुकं खोबरं घातलं तरीही चालेल। आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि 2-3 मिनिटे आपण लो फ्लेमवर हे मिश्रण परतून घेऊयात।
तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आणि काही वेळासाठी परतून हे घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि पूर्ण थंड झालं की आपण याचे मोदक बनवून घेऊयात। तर इथे मी मोदकचं मोल्ड घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला हे बुंदी एकदम दाबून दाबून आपल्याला हे मिश्रण या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे मोदकला चांगला असा शेप येतो आणि मोडतही नाही। तर एकदम दाबून दाबून आपण हे मिश्रण या मोदकच्या मोल्डमध्ये भरून घेऊयात। तर अशा प्रकारे एकदम छान असे हे मोदक बनवून झालेले आहेत। छान अशा मोदकला कळ्याही आलेले आहेत, दिसायलाही एकदम छान दिसत आहे। तर याच प्रकारे आपण बाकीचे सर्व मोदक बनवून घेऊयात। हे मोदक 10 दिवस तरी चांगले असे टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि अगदी झटपट होतं। तर अशा प्रकारे झटपट आणि जास्त दिवस टिकणारे बुंदीचे मोदक बनवून झालेले आहेत। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।